मध्य प्रदेशातल्या उज्जैन येथे महाकाल मंदिरात अग्नितांडव पाहायला मिळतंय। भस्म आरतीच्या दरम्यान ही भीषण आग भडकली आहे आणि पुजारी आगीमध्ये होरपळून गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतंय। भस्म आरतीच्या वेळेला होळीमध्ये गुलाल टाकल्यामुळे ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे। जखमींवरती सध्या उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। यामध्ये पुजारी गंभीररित्या भाजले गेल्याची माहिती मिळते। मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात होळीच्या दिवशी धुळवडीच्या दिवशी घडलेली ही अत्यंत गंभीर घटना। मयूर बोरसे आपल्याला माहिती देतात। मयूर, नेमकं काय झालंय आणि जखमींची प्रकृती कशी आहे? आज होळी निमित्ताने आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना उज्जैनला शिवभक्त जे आहेत ते सकाळी गर्भगृहात आरतीसाठी जमा होतात, जे नेहमीप्रमाणे आपले रिच्युअल्स पाळण्यासाठी तिथे दाखल झालेले असतात। त्यापैकीच आज काही पुजारी आणि पंडित हे सगळे दाखल झालेले होते। बरेचसे भक्तही तिथे होते। त्या दरम्यान तिथे आग लागली आणि भस्मारती करताना लागलेल्या या आगीत गुलालामुळे आणखीनच ती भडकली आणि त्यामुळे जास्ती आगीची तीव्रता जास्ती असल्यामुळे तिथे बरेचसे पंडित, बरेचसे भाविक भक्त हे भाजून निघालेले आहेत, होरपळून निघालेले आहेत अशी प्राथमिक माहिती तरी कळते। आता हा आकडा किती आहे हे काही वेळातच आपल्या समोर येईल आणि बरेचसे सेवक तिथे आत अडकलेले असण्याची भीती व्यक्त केली जाते। तिथले कलेक्टर जे त्यांनी नीरज सिंग त्यांनी आता पुढच्या तपासाचे सगळे निर्देश आदेश दिलेले आहेत आणि तिथे घटनास्थळी आता सर्व बचाव यंत्रणा या दाखल होत आहेत। दरम्यान काही जे होरपळलेले भाविक आहेत त्यांना दाखल केलं गेलंय जिल्हा रुग्णालयात। पण आता हा आकडा किती असू शकेल आणि त्याची तीव्रता किती असू शकेल हे काही वेळातच स्पष्ट होईल। ज्ञानदा, धन्यवाद मयूर या माहितीबद्दल। महाकाल मंदिर में परंपरागत अनुसार जो होली उत्सव बनता है वो बन रहा था। गर्भगृह के अंदर गुलाल के कारण आग भभक पड़ी। उससे मंदिर के हमारे पुजारी परिवार के जो सदस्य लोग थे वो घायल हो गए। हम उन्हें तुरंत अस्पताल में लेकर आए। सभी का उपचार चल रहा है। बाबा से यही प्रार्थना है कि जल्दी जल्दी सब स्वस्थ हो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।